तर मित्रांनो, ज्ञानप्राप्ती अकॅडमीमध्ये मी मयूर घालटे तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपण स्टँडर्ड 10चा मॅथ पार्ट 2 अभ्यासत आहोत. त्यामध्ये बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम आपण आज बघणार आहोत. थेरम आहे, इफ अ लाईन पॅरलल टू अ साइड ऑफ अ ट्रायंगल intersect the remaining sides in two distinct points, then the line divides the sides in the same proportion. हा थेरम आहे, खूप महत्त्वपूर्ण थेरम आहे. यामध्ये आपल्याला अगोदर डायग्राम ड्रॉ करून घ्यावा लागेल. ज्याप्रमाणे थेरम मध्ये सांगितलेले आहे त्या पद्धतीने आपल्याला डायग्राम ड्रॉ करावा लागेल. इफ अ लाईन पॅरलल टू साइड ऑफ अ ट्रायंगल. आता ट्रायंगल सांगितलंय म्हणून आपण एकदा ट्रायंगल काढून घेऊया. एकदा आपण ट्रायंगल काढून घेऊया. ट्रायंगल काढल्यानंतर काय बोलतोय, इफ अ लाईन पॅरलल टू साइड ऑफ अ ट्रायंगल. एका साइडला एक पॅरलल लाईन सुद्धा आपल्याला ट्रायंगल वरती काढायची. याला नाव देऊन टाकतो मी ए, बी आणि सी. या साइडला आपण पॅरलल एक लाईन काढून घेऊया. ती कशी पाहिजे पॅरलल ते पण बघूया. एकदा काढून घेतो नंतर सांगतो. नाव देऊया आपण एल. इंटरसेक्ट द रिमेनिंग साइड्स ऑफ द टू डिस्टिंक्ट पॉइंट. याला पॅरलल लाईन काढली आणि जी इंटरसेक्ट होते, जे रिमेनिंग दोन साइड आहेत त्याला दोन वेगवेगळ्या पॉइंट मध्ये ती इंटरसेक्ट होते. त्या पॉइंटला नाव आपण देऊया पी आणि एकाला नाव देऊया क्यू. देन द लाईन डिवाइड द साइड इन द सेम प्रपोर्शन. ही लाईन डिवाइड करते या दोन साइड्सना सेम प्रपोर्शन मध्ये. कशा पद्धतीने आहे आपण ते बघूया. थेरम बघत असताना आपल्याला अगोदर जी दिलेली माहिती आहे ती लिहून घ्यायची. गिवन काय आहे बघा. गिवन काय काय दिलेलं आहे. इन ट्रायंगल ए बी सी. इन ट्रायंगल ए बी सी, लाईन एल पॅरल आहे या लाईन बी सी ला. आपण लिहून घेऊया लाईन एल पॅरल लाईन बी सी. ठीक आहे. त्यानंतर आणि ही लाईन इंटरसेक्ट करते ए बी ला आणि ए सी ला. ते पण लिहून घेऊया आपण. अँड लाईन एल intersects AB and AC. AB and AC in point. कोणत्या पॉइंट मध्ये? पॉइंट P आणि पॉइंट Q. इन पॉइंट P and Q. ही दिलेली माहिती आहे रिस्पेक्टिव्हली. आपण इथे लिहून घेऊया रिस्पेक्टिव्हली. ठीक आहे. दिलेली माहिती आपण लिहून घेतली. त्यानंतर आपल्याला प्रूव्ह काय करायचं सांगितलेलं आहे. देन द लाईन डिवाइड द साइड इन द सेम प्रपोर्शन. ही जे आहे टू प्रूव्ह आपल्याला काय करायचं बघा. टू प्रूव्ह सेम प्रपोर्शन मध्ये म्हणजे एपी अपॉन पीबी. एपी अपॉन पीबी इज इक्वल्स टू AQ अपॉन QC. AQ अपॉन QC हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. हे प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला काही ट्रायंगल्स तयार करून घ्यावं लागणार आहे. त्यासाठी आपल्याला काही कन्स्ट्रक्शन करावं लागणार आहे. बी पासून क्यू पर्यंत एक लाईन ड्रॉ करावं लागणार आहे आणि पी पासून सी पर्यंत एक लाईन ड्रॉ करावं लागणार आहे. आपण ती ड्रॉ करून घेऊया. आता बऱ्याच जणांचा प्रश्न असतो, हे कन्स्ट्रक्शन करण्याची काय गरज असते. परंतु हे कन्स्ट्रक्शन जर आपण केलं नाही तर आपल्याला जे प्रूव्ह करून दाखवायचं आहे ते आपल्याला दाखवता येणार नाही. त्यासाठी कन्स्ट्रक्शन करणं खूप गरजेचं असतं. काय केलं आपण? कन्स्ट्रक्शन काय केलं? ड्रॉ सेगमेंट PC अँड सेगमेंट BQ किंवा QB. आपण हे कन्स्ट्रक्ट केलंय. आता यानंतर आपल्याला प्रूफ शोधायचा आहे.
हे जे थेरम आहे हा कशाप्रमाणे बरोबर आहे हे आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं. प्रूफ आपल्याला शोधून काढायचे. पण आपल्याला प्रूफ बघायचं काय आता प्रूफ बघत असताना लक्ष द्या. या ठिकाणी ए पी क्यू हा एक ट्रायंगल बनतोय. त्यानंतर पी क्यू बी हा एक ट्रायंगल बनतोय. पी क्यू सी हा एक ट्रायंगल बनतोय. बघा पी क्यू बी हा एक ट्रायंगल बनतोय. मग याच्या अगोदरच्या पहिल्या प्रॅक्टिस शिकत असताना आपण काही बेसिक कॉन्सेप्ट बघितल्या. त्या बेसिक कॉन्सेप्ट थ्रू आपल्याला सगळे काही बघायचंय. सगळ्यात अगोदर आपण ए पी क्यू हा ट्रायंगल आणि पी क्यू बी हा ट्रायंगल बघूया. लक्ष द्या. ट्रायंगल ए पी क्यू and triangle PQB have बघा ए पी क्यू आणि पी क्यू बी ही जी साइड आहे ही इक्वल आहे. आपण याला हाईट म्हणूया. हॅव इक्वल हाईट. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला घ्यायचा आहे. सो देअरफॉर ही इक्वल आहे. आपण या दोन ट्रायंगल मध्ये बघतो. मग याचा प्रोपोर्शन आपल्याला शोधायचं. एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू बी. याच्यामध्ये जरा बघितलं आपण हाईट सेम आहे. उरलाय काय बेस. दोन्हींचा बेस उरलाय. आता आपल्या पुस्तकामध्ये डायरेक्ट आन्सर इथं दिलेलं आहे एपी अपॉन पी बी असं दिलेलं आहे. एपी अपॉन पी बी. परंतु एपी अपॉन पी बी हे येतं कसं आपण हे मी तुम्हाला हे 2 मिनिटात सांगतो. बघा लक्ष द्या. इथं सांगतोय तुम्हाला एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू बी. बघा आपण ज्यावेळेस एरिया बघतो ट्रायंगलचा 1/2 इंटू बेस इंटू हाईट. हाईट तर आपण पी क्यूला म्हटलं. पी क्यूला आपण हाईट म्हणलोय. मग बेस कोणता येईल एपी. मी तर एपी लिहितो इंटू हाईट म्हणजे पी क्यू. ठीक आहे. अपॉन पुन्हा खालच्या ट्रायंगलचा 1/2 इंटू हाईट तर याला म्हणलो. मग बेस कोणता या ट्रायंगलचा पीबी. पीबी इंटू हाईट पी क्यू. लक्षात घ्या. 1/2 कॅन्सल. पी क्यू सेम कॅन्सल. एपी अपॉन पीबी उरलंय म्हणून इथं एपी अपॉन पीबी असं आलेलं आहे. आय होप इथपर्यंत तुम्हाला क्लिअर झाला असेल. आता हे आन्सर जे आलं याला आपण इक्वेशन फर्स्ट नाव देऊ. इक्वेशन फर्स्ट. त्यानंतर बघूया आपण दुसरा ट्रायंगल. अँड आता ए पी क्यू आणि पी क्यू सी हे दोन ट्रायंगल मध्ये आपण बघूया. ट्रायंगल एरिया ऑफ ट्रायंगल एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू सी. इथं बघा आता पुन्हा हाईट सेम आहे. म्हणजे बेस ते सुरला आहे ए क्यू अपॉन क्यू सी. ए क्यू अपॉन क्यू सी सरळ सरळ या ठिकाणी लिहून टाकायचं. याला इक्वेशन सेकंड नाव द्यायचं. ठीक आहे. इक्वेशन सेकंड. इथे लक्ष द्या. बघा सिगमेंट पी क्यू इज कॉमन बेस. सिगमेंट पी क्यू इज कॉमन बेस. आपण आता इथं म्हणूया सिगमेंट कंडिशन थर्ड मध्ये सिगमेंट पी क्यू इज कॉमन बेस ऑफ ट्रायंगल. कोणता ट्रायंगलचा पी क्यू सी. पी क्यू बी आणि पी क्यू सी. पी क्यू बी आणि पी क्यू सी. अगोदर हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल बघितला. हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल बघितला. आता हे दोन ट्रायंगल आपल्याला बघायचे. ऑफ ट्रायंगल पी क्यू बी अँड ट्रायंगल पी क्यू सी. या दोन ट्रायंगलचं बघा पी क्यू बी पी क्यू सी. या दोन ट्रायंगलचा कॉमन बेस आहे पी क्यू. तर सिगमेंट पी क्यू ही पॅरलल आहे सेगमेंट बी सी ला. सेगमेंट पी क्यू पॅरलल सेगमेंट बी सी. हेन्स आपण इथंच म्हणू शकतो हेन्स ट्रायंगल पी क्यू बी अँड ट्रायंगल पी
क्यू सी हॅव इक्वल हाईट. ठीक आहे. मग एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू बी इज इक्वल्स टू एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू सी. आपल्याला हे प्रूव्ह होऊन जातं. त्याला कंडिशन थर्ड आपण नाव देऊन टाकूया. कंडिशन थर्ड. तर मग इथे फर्स्ट, सेकंड अँड थर्ड नुसार आपल्याला एक आन्सर भेटतंय. बघा, फर्स्ट नुसार ए क्यू एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू बी इज इक्वल्स टू सेकंड एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू सी. ठीक आहे. कशावरून आलं हे? फ्रॉम फर्स्ट, सेकंड अँड थर्ड इक्वेशन. ठीक आहे. याच्यावरून प्रूव्ह झालं आपलं. जसं फर्स्ट अँड सेकंड नुसार आपण म्हणू शकतो ए पी अपॉन पी बी इज इक्वल्स टू ए क्यू अपॉन क्यू सी. बघा, आपल्याला जे प्रूव्ह करायचं होतं ए पी अपॉन पी बी ए क्यू अपॉन क्यू सी हे आपलं प्रूव्ह झालेलं आहे. खूप महत्त्वपूर्ण हा बीपीटीचा थेरम आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.